स्वीकारलं गेलं, इन्व्हाइट केले फलंदाजी करण्याकरता मासवण चॅम्पियन या संघाला. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. 2 पंच आपण पाहत आहेत आदरणीय हेमंत ठाकूर सर, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. लेग पंच आपण पाहत आहे नितेशजी कदम सर, व्हेरी गुड मॉर्निंग. जमलेला तमाम क्रिकेट रसिकांचे या ठिकाणी आपण पाहतोय हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सामन्याला होते सुरुवात. यस, पंचांनी ग्रीन सिग्नल दिलाय आणि या ठिकाणी पडतोय पहिला चेंडू. फायनल डे आज आपण पाहतोय, सुपर संडे. आणि पहिला चेंडू योगेश दडपी यांची टीम, शशिकांत गोवारी, दयानंद भोईर यांचा संघ, चामुंडा डुकटन. दुसऱ्या साईडनं योगेश पांढरा, मनीष धानवा यांचा संघ. मासवण चॅम्पियन, करो या मरो, डू और डाय, चामुंडा डुकटन या संघासमोर आपण पाहतोय. आतापर्यंत 7 गुण आहेत. हा सामना जिंकला तर 9 गुणांसहित दुसऱ्या क्रमांकावरती जाईल हा संघ. आतापर्यंत 9 गुण आहेत, ते म्हणजेच तनिष फायटर चहाड या संघाचं. परंतु नेट रन रेट हा चांगला आहे चामुंडा डुकटन या संघाचा. लाऊड अपील पंचांकडे दाद मागितली जाते. ही खासियत आहे. आपण पाहतो बाळाकडे अर्थात कैलास धडपीकडे ज्या अनुषंगाने गोलंदाज आहे. पहिला चेंडू चौकार आला, परंतु तदनंतर क्विक रिप्लाय, फास्ट रिप्लाय ज्याला आपण म्हणतो तोच या ठिकाणी पाहायला मिळाला. डॉट बॉल हा चेंडू पाहायला मिळाला. 2 चेंडू फेकून झालेत आणि 4 धावा स्कोर कार्ड वरती. मनोज बाबर याला आपण पाहत आहेत सेकंड आयकॉन, तर नॉन स्ट्रिक रेंडला अजय भोईर फर्स्ट आयकॉन प्लेअर म्हणून पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर स्टार आयकॉन प्लेअर चामुंडा डुकटन या संघाचा आपण पाहू शकाल. कैलास धडपी, चांगल्या अनुषंगाचं क्रिकेट आतापर्यंत खेळलाय हा संघ. परंतु यावेळेस अंतिम दिवस आहे. डू और डाय, करो या मरो ही सिच्युएशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. चांगलं क्रिकेट आतापर्यंत आपण पाहिलंय. सलग 3 दिवसांमध्ये आज 4था दिवस या स्पर्धेचा, अंतिम दिवस आपण पाहत आहेत. फायनल डे. गोलंदाज पुनश्च एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती येताना आपण पाहतोय कैलास धडपी ओव्हर द विकेट. यावेळेस बॅकफुटला जाऊन हळूवार पद्धतीने लेट कट खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. 1 धाव परिपूर्ण करताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. मनोज बाबर हा फलंदाज 3 चेंडू एकंदरीत फेकून झालेत आणि स्कोर कार्ड हे जाऊन पोहोचलंय, ते म्हणजेच 5 या आकड्यावरती 5 रन स्कोर कार्ड वरती या ठिकाणी पाहायला मिळतंय. या षटकातील आपण पाहतोय 3 चेंडू फेकले गेलेत, चौकार, निर्धाव आणि तदनंतर सिंगल अशा पद्धतीने आपण पाहतोय. यावेळेस डावखुरा यष्टीचा फलंदाज अजय भोईर याला आपण पाहू शकाल. कशा अनुषंगाने आजच्या दिवसामध्ये फलंदाजी करेल. मासवण चॅम्पियन संघ फक्त 2 गुण आहेत 5 सामन्यांमध्ये. यावेळेस आपण पाहू शकाल सुंदर रीतीने गॉट बिहाइंड स्वप्नील तरे च्या सेफ हँड मध्ये हा चेंडू निघून गेला आणि यावेळेस गोल्डन डक वरती अजय भोईर बॅक टू दी डगआउट गॉन. वडाला बांधलाय फुलांचा झोला, त्यावर माऊली बसवली. वडाला बांधलाय फुलांचा झोला, त्यावर माऊली बसवली. झोल्यावर बैसून झुलली, झोल्यावर बैसून झुलली. झोल्यावर बैसून झुलली, झोल्यावर बैसून झुलली. थँक्यू डीजे, थँक्यू व्हेरी मच. सुंदर असं गीत या ठिकाणी आपण ऐकतात. श्री समर्थ कृपा डीजे बहाडोल यांच्या माध्यमातून मिस्टर पूजक ठाकूर यांना आपण पाहत आहेत. प्रोप्रायटर जगदीशजी पाटील यांना आपण पाहू शकाल. नवीन फलंदाज प्रीतम पांढरा यावेळेस लेफ्ट हँडेड हळूवार पद्धतीने या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न. राहुल भोईरला आपण पाहत आहे त्या ठिकाणी ॲज अ कॅप्टन या संघाला लीड करतोय आणि चांगलं सहकार्य सूर्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून देताना आपण पाहत आहेत. आयोजक आहेत यावेळेस एकदम मिळते आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचताय 6 या आकड्यावरती 6 रन आपण पाहू शकाल. अंतिम चेंडू या षटकातील चांगली गोलंदाजीचं प्रत्येकरण आज आपण पाहतोय. करो या मरो हे सिच्युएशन आहे आणि कैलास धडपीला आपण पाहतोय. यावेळेस चेंडू हवेत फ्लाइंग स्लीप मध्ये. यावेळेस आपण पाहतोय बडी मछली जाल में फंस गई. मनोज बाबर बॅक टू दी डगआउट गॉन. सॉफ्ट डिसमिसल. आरजाचे डोंगराला ग, चैताचे महिन्याला ग. आरजाचे डोंगराला ग, चैताचे महिन्याला ग. ग माऊले गणपत नाही डोंगर, ग माऊले गणपत नाही डोंगर, ग
काही कमालीची गोलंदाजी आपण पाहिली. पहिला चेंडूवरती चौकार होता, परंतु तदनंतर उर्वरित 5 चेंडू हे पूर्णपणे बाळाच्या फेवरमध्ये पाहायला मिळाले. धावा लागल्यात. पहिलं षटक परिपूर्ण झालं असताना 2 गडी बाद 6 धावा. नाजूक स्थिती या ठिकाणी आपण पाहू शकाल मासवण चॅम्पियन या संघासाठी. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज राहुल भोईर याला आपण पाहू शकाल. चांगली गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहुलने आतापर्यंत केलंय. फलंदाजी देखील चांगली पाहायला मिळाली. कालच्या दिवसामध्ये षटकार लगावला आणि तदनंतर 2 धावेचं टार्गेट समोर आणि तदनंतर 2 धावा परिपूर्ण केल्या. अशा अनुषंगाने देखील राहुल भोईरने काल मॅच फिनिश केली होती. चांगला चेंडू, फास्ट अँड फ्युरियस गती आहे या गोलंदाजाकडे आणि चांगले या ठिकाणी इम्प्रेस करताना आपण सातत्याने पाहिलं या गोलंदाजाला. कमी वय आहे आणि कमी वयामध्ये आपण पाहतोय चांगली प्रगती या ठिकाणी करताना राहुल भोईर हा गोलंदाज. आतापर्यंत या षटकातील पहिला चेंडू आणि पहिला चेंडू सुंदर रीतीने राहुल भोईरच्या फेवरमध्ये. यावेळेस हळूवार पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न जयेंद्र गोवारीला आपण पाहतो. यंदाचा हंगाम अतिशय गाजवतोय. 33 जर्सी क्रमांक ब्रँड ऑफ डुक्टन. तर यावेळेस आपण पाहताय 2 फलंदाज आणि गोलंदाज त्रिकूट आपण पाहतोय मासवण गावातील. मनीष धानवा, प्रीतम पांढरा, राहुल भोईर याला आपण पाहू शकाल. यावेळेस मनीष धानवा 4थ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरता येतो. एक मोठं नाव आहे, परंतु या स्पर्धेमध्ये जी खेळी पाहिजे होती ती आतापर्यंत झाली नाहीये. अजय भोईर देखील मोठं नाव आहे, परंतु थोडासा फ्लॉप शो आतापर्यंत आपण पाहतायत. फर्स्ट आयकॉन आणि त्यानंतर आपण पाहतोय मनीष धानवा थर्ड आयकॉन कॅटेगरी सी. यावेळेस आपण पाहतोय ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न नाकारला. यावेळेस आपण पाहतोय चांगली गोलंदाजीचं पृथ्थकरण करताना आपण पाहताय चामुंड डुक्टन हा संघ. 3 चेंडू आतापर्यंत डिलिव्हर्ड केलेत आणि चांगल्या अनुषंगाने आतापर्यंत आपण पाहतोय कॉन्सन्ट्रेशन हे फार महत्वाचं आहे एक गोलंदाज म्हणून आणि ते करताना आपण पाहतोय गोलंदाज राहुल भोईरला 3 चेंडू आदळलेत, फक्त 1 धाव. या षटकातील पुढील चेंडू 4था. सुंदर रीतीने स्क्वेअर ऑफ द विकेट टेक्निकल बॅटर मनीष धानवाच्या बॅट मधून टेक्निकल स्ट्रोक. सूर्या प्रीमियर लीग SPL चौकार. चैता पाकाचे महिन्यानी येईन मी तुझे जत्रेला. चैता पाकाचे महिन्यानी येईन मी तुझे जत्रेला. माझी एकविदा आईची कारले डोंगराला. माझी एकविदा आईची कारले डोंगराला. धन्यवाद डीजे. धावांची गती जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 11 या आकड्यावरती 11 रन स्कोर कार्ड. त्यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. चेंडू निर्धामध्ये या ठिकाणी जातोय. धन्यवाद साहिलजी पाटील. आज आपण पाहतायत ब्रँड ऑफ बहाडोली या ठिकाणी रजा घेत आहेत. सलग 3 दिवस त्यांना आपण बघितलं पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. खूप खूप धन्यवाद साहिलजी विलास पाटील ब्रँड ऑफ बहाडोली. आज रजा घेताना आपण पाहतोय. वळूया मॅचच्या दिशेने. गोलंदाज पुन्हा एकदा राहुल भोईरला आपण पाहतोय. ऑन साईडला सुंदर रीतीने चेंडू मैदानाला गुदगुल्या करत निघून चाललाय. 4 धावे सहित स्कोर कार्ड फ्लाय झालाय आणि जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ झालाय परिपूर्ण समाप्त आणि धावांची गती आपण पाहतोय 2 गडी बाद 15. पायरी एक करतान आई नाव तुझं ओठान नाही सुद मला कनाची भरलंय रूप तुझं डोल्यान. धन्यवाद डीजे. किंग शिवाजी आणि KK स्टार या संघाने सज्ज राहायचा आहे पुढील सामना. गोलंदाज अस्मित सुतार याला आपण पाहतोय षटक क्रमांक 3 मध्ये. या ठिकाणी गोलंदाजी करताना आपण पाहू शकाल कशा अनुषंगाने गोलंदाजी करेल एक युवा गोलंदाज. प्रभावित केलं या गोलंदाजाने संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि यावेळेस देखील आपण पाहतायत कालच्या दिवसामध्ये प्लेअर ऑफ द मॅच ठरला आणि तदनंतर पुन्हा एकदा आज नवीन दिवस डे 4 पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. सरळ बॅटचा वापर आपण पाहतोय राहुल भोईर त्या ठिकाणी, परंतु यावेळेस मिस फिल्डिंग इज देअर अँड बाउंड्री इज देअर. SPL 4 रन.
यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटचा वापर आपण पाहतोय. यावेळेस राहुल भोईर चांगल्या अनुषंगाने आपण पाहतोय चेंडूपर्यंत पोचला. एक धाव मिळाली या ठिकाणी प्रीतमला आणि धावांची गती जाऊन पोहोचलंय ती म्हणजेच 20 रन 20 धावा. पहिल्या चेंडू चौकार आणि त्यानंतर सिंगल धाव. चांगले क्रिकेट आतापर्यंत आपण पाहतोय 2 चेंडूवरती. त्यावेळेस मनीष धानवा याला आपण पाहतोय MD सीझन 1 अक्षरशः गाजवलं. ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये आपण जर बघितलं तर हा फलंदाज चामुंडा डुकटन संघाच्या माध्यमातून बिलॉंग करताना सेकंड हायस्ट स्कोरर ठरला सीझन 1 मध्ये. परंतु आता थोडासा खामोश यंदाचं वर्ष आपण पाहतो. यावेळेस डॉट बॉल 3 चेंडू हाताळले गेलेत आणि 5 धाव या ठिकाणी आपण पाहतोय. चौकार सिंगल आणि डॉट अशा अनुषंगाने आपण पाहतोय. अस्मित विलास सुतार हा गोलंदाजी करताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा ओव्हर दी विकेट. यावेळेस हळूवार पद्धतीने लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह आपण पाहतोय. मिळेल या ठिकाणी 1 धाव मनीषला आणि धावांची गती जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती. 4 चेंडू आतापर्यंत डिलिव्हर्ड झाले त्या षटकातील आणि 6 धावा येताना आपण पाहतोय. अस्मित सुतार पुनश्च एकदा आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवरती मार्गस्थ होताना आपण पाहू शकाल. यावेळेस पंत दर्शवतायत डेड बॉल. 4 चेंडू डिलिव्हर झालेत. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती चामुंडा डुकटन या संघाला आपण पाहतोय. नाणेफेकीचं कोल जिंकला राहुल भोईर याने आणि क्षेत्र रक्षण करण्याचा निर्णय हा घेतला गेलाय. दुसऱ्या साईडनं आमंत्रित केलंय मासवण चॅम्पियन या संघाला. प्रतिष्ठेसाठी लढावं लागतंय दुसऱ्या संघाला. तर टॉप 4 ची बॅटल. आखूड टेपेचा चेंडू होता. उडवलाय चेंडूला. चेंडू बराच काळ हवे क्षेत्ररक्षक पोहोचेल का? पोहोचलाय परंतु झेल मात्र होणार नाहीये. चांगले प्रयत्न गौरव मासेमारला आपण पाहतो त्या ठिकाणी डायरेक्ट थेट पाहायला मिळाले. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय 1 धाव परिपूर्ण 22 धावा या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. या षटकातील आतापर्यंत 5 चेंडू हे फेकले गेलेत. 6वा आणि अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक अवस्थेमध्ये. 2 फलंदाज MD याला आपण पाहत आहेत आणि दुसऱ्या बाजूने प्रीतम 3ऱ्या क्रमांकावरती तर MD 4थ्या क्रमांकावरती या ठिकाणी फलंदाजी करताना आपण पाहिलाय. पुन्हा गोलंदाज. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. 3 षटकांचा खेळ झालाय परिपूर्ण समाप्त आणि धावा लागल्या धाव फलकावरती. त्या म्हणजेच 22 धावा या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 3 षटक येथे परिपूर्ण आपण पाहू शकाल. सकाळचे सत्र आपण पाहतोय. पिठे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश. रान जागे झाले सारे. पाय वाट्या जाग्या झाल्या. सूर्य जन्मता डोंगरी संगे जागल्या सावल्या. एक अनोखे लावण्य आले भरास. विटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. झाला आजचा प्रकाश जुना काळचा तो काळोख. चांदण्याला किरण्यांचा सुन सळी अभिषेक. सारे रोजचे तरीही जग उदास. विटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. गुड मॉर्निंग शुभ सकाळ. आपण पाहतायत क्रिकेटचा देदीप्यमान देखणा आरस पाणी परिजात सौंदर्य संपन्न सोहळा. सूर्या प्रीमियर लीग 2023 एंटरटेनमेंट का डबल डोस. इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे मनोरंजनाचा धूम धडाका आहे. SPL 2023 याला आपण पाहतोय. वेलकम अमित पाटील, आपलं हार्दिक स्वागत. यावेळेस सुंदर रीतीने आपण पाहतोय ऑफ ड्राईव्हच्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. विराज पवारला आपण पाहतोय 18 नंबर. क्विक इन फिल्डिंग अलर्ट आहे त्या ठिकाणी. आणि यावेळेस 1 धाव परिपूर्ण करत असताना मासवण चॅम्पियन हा संघ जाऊन पोहोचलाय 23 रन 23 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकाल.
यावेळेस 2 धावा पाहायला मिळतील आणि धावांची गती जाऊन पोहोचते 25 रन. 25 धावा धाव फलकावरती. कैलास धडपीचं षटक आपण पाहतायत. चौथं. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. स्टार आयकॉन आहे, जबाबदारी आहे, डू और डाय सामना आहे. आणि यावेळेस आपण पाहतोय बडे मंच पे बडा पंच पाहायला मिळतोय. मोठ्या मॅचचा मोठा प्लेअर म्हणून कैलास धडपीला नेहमीच पाहिलं जातं. यावेळेस देखील चांगल्या अनुषंगाने चेंडू पाहायला मिळाला. 1 धाव जरूर मिळते या चेंडूवरती आणि एका धाब्यासहित स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. ते म्हणजेच 26 या आकड्यावरती 26 रन. चांगली गोलंदाजी. चौथ्या षटकामध्ये 4 चेंडू डिलिव्हर केलेत आणि फक्त धावा दिले 4. इकॉनॉमिकल गोलंदाज आपण पाहतोय. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. ऑन साईडला हा चेंडू मनोज त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मिळतील 2 धावा आणि या 2 धावेसहित धावांची गती जाऊन पोहोचलाय 28 या आकड्यावरती. षटक क्रमांक 4 मधील 5 चेंडू डिलिव्हर्ड झालेत. इकॉनॉमिकल आज आपण पाहतोय कैलासला जानुषंगाने गोलंदाजी केलंय संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय 11 चेंडू फेकलेत. त्याच्या स्पेलमधील 12वा चेंडू. पुढे येऊन करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेत. मिस टायमिंग स्ट्रोक. गौरव मासेमार चेंडू खाली आणि चुकी करणार नाहीये. गुड कॅच ऑफ क्वालिटी. विकेटचं झालंय पतन. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त परिपूर्ण आणि 4 षटकाच्या समाप्ती अखेर आपण पाहतायत मासवण चॅम्पियन हा संघ जाऊन पोहोचलाय 3 गडी बाद 28 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि या ऐकूया श्रवणीय संगीत. आई वीरा एक वीरा माऊलीन आई माझी पालकीन गो बैसली काशीन झाला दरवरसाला इथे ग आई मी पालकीला एक वीरा माऊलीन आई माझी पालकीन गो बैसली. DJ Poppy दर्शनाला एक वीरा माऊलीन आई माझी पालकीन गो बैसली. धन्यवाद डीजे. यावेळेस आपण पाहतोय पाण्याची सुव्यवस्था आदरणीय ॲडव्होकेट शशिकांतजी गोवारी साहेब यांच्या माध्यमातून करताना दिग्गज व्यक्तिमत्व. परंतु क्रिकेट म्हटलं की नितांत प्रेम. क्रिकेट कुठेही असू द्या त्यांची हजेरी प्रार्थनीय असते. नेहमीच युवांना प्रोत्साहित करणारे हे व्यक्तिमत्व. यावेळी सुंदर रीतीने आपण पाहतो स्ट्रोक ऑन साईडला. चेंडू डीप मिड विकेटकडे जातोय. विराज पवार 1 धाव परिपूर्ण केले. मनीष धानवाने 2री धाव अतिशय सुरेखरित्या ॲज अ राजधानी एक्सप्रेसच्या माध्यमातून धावला होता. जणू काही आपण पाहतोय पोलीस भरतीची 100 मीटर आणि 1600 मीटरची धाव या ठिकाणी मनीष धानवाच्या माध्यमातून परिपूर्ण करताना पाहायला मिळाला. धावांची गती जाऊन पोहोचले स्कोर कार्ड वरती. ती म्हणजे 30 धावा 30 रन स्कोर कार्ड या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगली रनिंग करण्यामध्ये माहीर आहे कारण की आपण पाहतोय पालघर डिस्ट्रिक्ट आणि पालघर तालुक्यामध्ये मनीष धानवा ॲज अ रनर म्हणून 2nd रँक पाहायला मिळाला होता. यावेळी चिप शॉट जयेंद्र गोवारीच्या सेफ हँडमध्ये या ठिकाणी विकेटचं पतन. गोलंदाज अस्मित विलास सुतार. यू ब्युटी यू क्लास MD गॉन. सांग भलं ग माऊले सांग भलं ग
धन्यवाद डीजे. 2 धावा पहिल्या चेंडूवरती आणि दुसऱ्या चेंडूवरती विकेट. अस्मित सुतार चांगल्या अनुषंगाने गोलंदाजी करताना आपण पाहतायत. नवीन फलंदाज सागर याला आपण पाहू शकाल. ब्रँड ऑफ सागावे कशा अनुषंगाने फलंदाजी करेल. एक मोठं नाव आहे परंतु साजेशी खेळी या स्पर्धेमध्ये सागर करून होत नाहीये, परंतु या ठिकाणी आवश्यकता असेल मासवण चॅम्पियन या संघाला. चांगला चेंडू पाहायला मिळाला. जयेंद्र गोवारी याला आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते त्याच्या माध्यमातून. एक धाव जरूर परिपूर्ण झाले आणि एकाधावे सहित स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 31 या आकड्यावरती. 31 रन. हा सामना फारच महत्त्वाचा आहे. चामुंडा डुकटन या संघाला डू और डाय. हा सामना जर जिंकला तर थेट दुसऱ्या क्रमांकावरती संघ जाऊन पोहोचेल. पहिल्या क्रमांकावरती गावदेवी पोचाडे 10 गुणांसहित आहे. दुसऱ्या क्रमांकावरती तनिष फायटर चहाडे हा 9 गुणांसहित आहे. आणि आपण पाहतोय तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरती रुद्र वॉरियर्स आणि यावेळेस आपण पाहतोय चौथ्या क्रमांकावरती चामुंडा डुकटन. आवश्यकता आहे सामना जिंकण्याचा. यावेळेस चिप शॉट क्षेत्ररक्षक पुढे आलाय मनोज. यावेळेस झेल परिपूर्ण करताना आपण पाहतोय आणि या षटकातील आपण पाहतोय दुसरा विकेट अस्मित सुतारच्या माध्यमातून परिपूर्ण केला जातोय. गणेश बुंदे गॉन. धावांची गती आपण पाहत आहेत 31. या षटकातील आतापर्यंत 4 चेंडू डिलिव्हर झालेत. फक्त 3 धावा दिल्यात आणि 2 विकेट. नवीन फलंदाज मंगेश जाधव याला आपण पाहतोय. ब्रँड ऑफ तामसई 7व्या क्रमांकावर. पहिला चेंडू चांगल्या अनुषंगाने स्ट्रोक, परंतु मनोज चेंडू खाली आणि यावेळेस झेल सुटला गेलाय. 1 धाव जरूर मिळालंय. जीवदान मिळालंय. 1 धाव परिपूर्ण करताना या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मंगेशला ॲबिलिटी आहे. छोटा पॅक बडा धमाका म्हणून मंगेशकडे नेहमीच पाहिलं जातं. या षटकातील आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 5 चेंडू डिलिव्हर झालेत. चला के स्टार आणि किंग शिवाजी आपण नाणेफेकीचा कोल करण्याकरता या 2 कर्णधार. नेक्स्ट मॅच बिग बॅटल बिग फाईट या 2 संघांमध्ये. यावेळेस हा चेंडू आपण जर पाहिला तर यस डाऊन दी लेग पंच हेमंतजी ठाकूर सर दर्शवत आहेत आणि धावांची गती जाऊन पोहोचले 33 धावा या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा स्मिथ या षटकातील पुढील चेंडू घेऊन ओव्हर द विकेटचा वापर. फुलटो चेंडू हळूवार पद्धतीने ऑन ड्राईव्हच्या फटक्यामध्ये परिपूर्ण. राहुल भोईरला आपण पाहतोय. 1 धाव मिळाली. 5 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावा लागल्यात मासवण चॅम्पियन या संघाच्या 5 गडी बाद 34. धन्यवाद डीजे. गोलंदाज रतीश जाधव याला आपण पाहतोय डेट ओव्हर. यावेळेस सुंदर रीतीने पूलच्या फटक्यामध्ये कन्वर्ट. सागर तुंबडा ब्रँडचा ब्रँडेड SPL षटकार.
ठेवा डीजे. त्यावेळेस पुन्हा तर रतीश जाधव. त्यावेळेस हा चेंडू जर आपण पाहिला तर यस नितेशजी कदम सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला गेलाय. वाईट बॉल आणि एकदम मिनिटे स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 42. 42 धावा. उर्वरित 4 चेंडू शिल्लक. या 4 चेंडूमध्ये 2 मोठे फटके आणि स्कोर कार्ड 50+ पाहायला मिळेल. चांगली टफ फाईट या ठिकाणी होऊ शकते. यावेळेस फेअर डिलिव्हरी पाहायला मिळाले. 3 चेंडू या षटकातील परिपूर्ण झालेत. जरा किंग शिवाजी आणि के स्टार नाणेफेकीचा कौल करण्याकरता या. नाणेफेकीचं कौल आपण या ठिकाणी पाहतायत. आदरणीय राकेशजी धुमाळ साहेब यांच्या माध्यमातून एका साईडनं किंग शिवाजी रोहित वनगाल आपण पाहतायत. दुसऱ्या साईडनं के स्टार शैलेंद्र गोवारीला आपण पाहतोय. नाणेफेकीचा कौल किंग शिवाजी संघाने जिंकलाय. क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलंय. करो या मरो हा सामना आहे. जो संघ जिंकेल या सामन्यातून तो संघ क्वालिफाय होईल 8 गुणांसहित. यावेळेस षटकार लगावलाय. सागरला आपण पाहतोय. शांत होता परंतु यावेळेस आपण पाहतोय म्हणतात ना परफॉर्मन्स इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. आणि तो क्लास या ठिकाणी पाहायला मिळाला. धावांची गती ही जाऊन पोहोचले 50. अंतिम चेंडू रतीश ओव्हर द विकेट. यावेळेस अकुल टप्पा ऑन साईडला चांगल्या अनुषंगाने हा स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक विराजला आपण पाहतो. 1 धाव झाले परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. मिळतील 2 धावा आणि धावांची गती जाऊन पोहोचले ती म्हणजेच 52. 52 धावा या स्कोर कार्ड वरती आणि 53 धावेचं टार्गेट चामुंडा डुक्टन या संघासमोर. मुठभर मावळे घेऊन लढला जो दुश्मनाला भिडला. मुठभर मावळे घेऊन लढला जो दुश्मनाला भिडला. मुठभर मावळे घेऊन लढला जो दुश्मनाला भिडला. अफजल खान काय त्यानं सिंहाला विफाडला. अफजल खान काय त्यानं सिंहाला विफाडला. करीतो वंदन मी कुल दैवताला. वीर शोभा संभाजी राजाला. वीर शोभा संभाजी राजाला. वीर शोभा संभाजी राजाला. हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. लढले मावळे राष्ट्राचं सोन केलं. लढले मावळे राष्ट्राचं सोन केलं. लढले मावळे राष्ट्राचं सोन केलं. रण मैदानी झुंजला कधी माग ना सरला. कुणी आला तर का मोर 4 मुंड्या चित्त केला. करीतो वंदन मी कुल दैवताला. वीर शोभा संभाजी राजाला. वीर शोभा संभाजी राजाला. वीर शोभा संभाजी राजाला.
उभा शोभतो सिंहासनात वाकून मुजरा त्याला केला त्रिलोकात वाकून मुजरा त्याला केला त्रिलोकात वाकून मुजरा त्याला केला त्रिलोकात आता राजा होणे नाही शूरवीर होणे नाही जीवा शिवाच्या जोडी सारखी जोडी शोधून घावणार नाही करीतो वंदन मी कुल दैवताला वीर शोभा संभाजी राजाला वीर शोभा संभाजी राजाला वीर शोभा संभाजी राजाला मराठ्याची पोलादी जात जणू काही चमचमतय तलवारीचं पात जणू काही चमचमत तलवारीचं पात जणू काही चमचमत तलवारीचं पात मर्दा मराठ्याची शान त्याचा राखू आम्ही मान पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती चौकार लगवलाय. विजय करता आव्हान आहे 53 धावेचं. हॅट्रिक करता आदरणीय हेमंत जाधव साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राईज. पहिला विकेट परंतु या ठिकाणी गुरु जाधव यांना आपण बघितला ड्रॉप कॅच पाहायला मिळाला. 2 चेंडू या ठिकाणी फेकले गेलेत आणि धावा लागल्या धाव फलकावरती, ते म्हणजेच 4 धावा संधी उपलब्ध करून दिली होती. मनोजला आपण पाहतोय एक कॅलिबर गोलंदाज म्हणून आपण पाहतोय. मासवण चॅम्पियन संघाचा ट्रम्प कार्ड आतापर्यंत बनला ॲज अ बॉलर म्हणून मनोज बाबर. इज फास्ट अँड फ्युरियस मी म्हटलं होतं की ट्रम्प कार्ड ठरलाय, कारण की आतापर्यंत मासवण चॅम्पियन संघाचे गोलंदाज एक्सपेन्सिव्ह ठरलेत, परंतु बेस्ट इकॉनॉमी रेट हा मनोज बाबरच्या माध्यमातून परिपूर्ण करण्यात आलाय. 3 चेंडू फेकले गेलेत. 4था चेंडू बड़ी सुंदर रीतीने आपण पाहतोय. फॉलो थ्रू मध्ये अजय भोईर त्या ठिकाणी पाहायला मिळेल. सेलिम डॉप मध्ये एक धावे ठिकाणी परिपूर्ण झाले आणि धावांची गती ही जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. 4 चेंडू डिलिव्हर्ड केलेत आणि या ठिकाणी 5 धावा आपण पाहू शकाल. यापुढे आपण पाहतोय लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेश गोवरेला आपण पाहतोय. वेलकम विलासजी अंधेर सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सूर्य प्रीमियर लीग 2023 स्पर्धेच्या माध्यमातून आज आपण पाहतोय त्यांची उपस्थिती प्रार्थनीय पाहायला मिळते. सुपर संडे आहे, फायनल डे आहे आणि आज आपण पाहतोय प्रत्येक जण मॅचचा आनंद लुटण्याकरता या ठिकाणी सुंदर रीतीने पहिला चेंडू महेश गोवारीच्या बॅट मधून चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द लाईन 4 रन. माझी करण्याची आई मना धर दे आय संकटी माझे तुझा आई दर्शना तुला पुरलई माझी मनाने गा एक विराई तुझरा उरलई माझी मनाने ग एक विराई तुझना.
धावांची गती जाऊन पोहोचते पहिल्या षटकानंतर ती म्हणजेच बिनबाद 10. चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते चामुंडा डुकटण संघाच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज अजय भोईर याला आपण पाहू शकाल. तर या ठिकाणी आपण पाहतायत गावदेवी पोचाडे संघाचे संघ मालक आदरणीय मुकेश गोवारी साहेबांचं आगमन झालंय. वेलकम, शुभ सकाळ. आतापर्यंत त्यांचा संघ आपण पाहतोय फर्स्ट रँक वरती या स्पर्धेमध्ये 10 गुणांसहित आपण पाहतोय. यावेळेस जर चामुंडा डुकटण संघ विन झाला तर सेकंड रँक वरती जाईल यावेळेस सुंदर रीतीने, परंतु त्या ठिकाणी चांगला झेल टिपण्याचा प्रयत्न, झेल गॅदर होणार नाहीये. तत्पूर्वी 1 धाव मिळेल आणि एका धावेसहित 11 धावा या स्कोर कार्ड वरती चामुंडा डुकटण या संघाचे आपण पाहू शकाल. चांगलं ओपनिंग पेअर आपण पाहतोय चामुंडा डुकटण संघाचं. जयेंद्र गोवारी एक वेल स्टार्ट करून देणारा बॅटर, दुसऱ्या साईडनं आपण पाहतोय महेश गोवारी पूर्णपणे लायसन्स घेऊन जात आहेत, ते म्हणजेच कर्णधाराकडून आणि संघ मालकांकडून की आम्ही जाऊन अटॅकिंग फलंदाजी करणार, आणि ते या ठिकाणी आपण पाहतोय त्यांचं गेम प्लॅन, कॅल्क्युलेशन, क्रिकेट माइंडसेट पूर्णपणे पॉझिटिव्ह. चांगला फटका क्रॅकिंग ऑफ ड्राईव्हला आपण पाहतोय. गुरु जाधव चेंडू खाली येत आहेत. तत्पूर्वी 1 धाव मिळेल जयेंद्र गोवारीला. धावांची गती जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. 53 धावेचं टार्गेट हे समोर आहे चामुंडा डुकटण या संघासमोर. आणि हे 2 ओपनिंग पेअर बॅटर राईटी आणि लेफ्टी कॉम्बिनेशन चामुंडा डुकटण संघाच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. पुन्हा अजय भोईर पुढील चेंडू यावेळी स्मॅश केलंय, ऑन साईडला उडवलाय चेंडू. या ठिकाणी सीमारेषा पलीकडे चांगले प्रयत्न केले होते, परंतु महेश गोवारीचा टायमिंग अचूक होता आणि मिळतील SPL 6 धावा. पुन्हा गोलंदाज अजय भोईर याला आपण पाहतोय. हळूवार पद्धतीने चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट आपण पाहतोय. षटकारानंतर सिंगल धाव या ठिकाणी महेशच्या माध्यमातून परिपूर्ण करताना आणि स्कोर कार्ड 19 रन, 19 धावा धाव फलकावरती बिनबाद पाहायला मिळत आहे. या षटकातील 4 चेंडू आतापर्यंत डिलिव्हर्ड झालेत. अजय भोईर या ठिकाणी पाहायला मिळतोय स्टार आयकॉन प्लेअर, मासवन चॅम्पियन संघाच्या माध्यमातून. या षटकातील पुढील चेंडू समोर जयेंद्र गोवारी, सुंदर रीतीने कव्हर ड्राईव्ह विराट प्रेम कोहली कॉपीबुक स्टाईलमध्ये, परंतु त्या ठिकाणी सागर तुमडाला आपण पाहतोय क्विक इन फिल्डिंग आहे. 1च धाव मिळेल, एका धाव्यासहित स्कोर कार्ड हे जाऊन पोहोचलाय 20 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 2 मधील 5 चेंडू हे डिलिव्हर झालेत आणि 20 धावा चांगली सरासरी मेंटेन करताना आपण पाहतोय चामुंडा डुकटण संघ. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 10 आणि तदनंतर देखील आपण पाहतोय यावेळेस फटका फसला आहे. चेंडू बराच काळ हवेत, गुरु जाधव चेंडू खाली, आणि यावेळेस आपण पाहतोय झेल सुटला गेला. 2 ड्रॉप कॅच गुरु जाधव यांना आपण पाहतोय. धावांची गती ही जाऊन पोहोचलंय ती म्हणजेच 21 रन 21 या आकड्यावरती. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि या ऐकूया डिस्क जॉकीला.
धन्यवाद डीजे. हॅलो. यावेळेस आपण पाहतोय शॉर्ट ऑन पूल चा फटका पाहायला मिळाला. मिळतील 6 धाबा. यावेळेस आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय रोहिदासजी राऊते सरांचं आगमन झालंय. वेलकम. त्याचबरोबर आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय नितेशजी कालास साहेब यांचं देखील आगमन झालंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे सूर्या प्रीमियर लीग 2023 स्पर्धेमध्ये. त्याच पद्धतीने आपण पाहतो आदरणीय दयानंद भोईर साहेब आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. शुभ सकाळ. पुन्हा गोलंदाज हळूवार पद्धतीने चांगलं क्रिकेट महेश गोवरला आपण पाहतोय. एक टेक्निकल बॅटर म्हणून पुढे आलाय. षटकारानंतर सिंगल धाव घेण्याचा मनसुबा त्याच्या माध्यमातून आहे. चांगल्या रीतीने पेशन्स दाखवतोय. नाहीतर आजकालचे आपण क्रिकेटपटू पाहत आहेत प्रत्येक चेंडू षटकार मारण्याचा प्रयत्न आणि हे क्रिकेट आहे. इथे तुम्ही प्रत्येक चेंडू षटकार चौकार मारू शकत नाहीयेत. ज्या चेंडूंना रिस्पेक्ट देणं फारच आवश्यकता असते आणि तेच करताना आपण पाहतोय हे 2 फलंदाज धावा लागल्या. धाव फलकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 28 धावा. यावेळेस येस फिंगर इज गॉन. अंपायर नाव विकेटचं बटन. पहिला गडी बाद होतोय. जयेंद्र गोवारी बॅक टू द रगआउट गॉन. धन्यवाद डीजे. तर या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय पुंडलिकजी पाटील साहेबांचं आगमन झालंय. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे साहेब. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतायत या स्पर्धेकरता 500 रुपयांचं आर्थिक सहाय्य लाभलेलं आहे. असे व्यक्तिमत्व या ठिकाणी आपण पाहतायत उपस्थित होत आहेत. चामुंडा डुकटन या संघाला आपण पाहतोय. धावांची गती धाव फलकावरती आहे ती म्हणजेच 28. चांगली पार्टनरशिप बिल्ड केली आणि तदनंतर पहिला विकेट बाद झाला. नवीन फलंदाज कैलास धडपी याला आपण पाहतायत. यावेळेस थोडीशी मिसस्पीड झाली आणि चेंडू मात्र या ठिकाणी आपण पाहतोय दरम्यानच्या रिजनकडे जाताना 2 धावा मिळतील. या वेळेस कैलास धडपीला. धावांची गती या 2 धावेसहित 30 रन 30 धावा या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. या षटकातील आतापर्यंत चेंडू फेकून झाले 4. 5वा चेंडू गोलंदाज मनोज बाबर. त्यावेळी सुंदर रीतीने स्टाईल स्ट्रोक बाय कैलास धडपी. क्लास आपण पाहताय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू फरार. चेंडू सीमा रेषा पार येतोय. सूर्या प्रीमियर लीग SPL चौकार. देवाधिपती कशी हरली त्याची मती. एका मनात इच्छा होती कधी होईल अर्धांगिनी त्या खंडोबाची कारभारीन झाली.
धन्यवाद DJ. गोलंदाज गुरु जाधवला पण पाहत आहेत. एकदम मिळाली धावांची गती, जाऊन पोहोचले 39 धावा. येणारे चेंडू 17 आणि आवश्यकता आहे 14 धावेची. एक सोपं समीकरण आपण या ठिकाणी पाहतोय. षटक क्रमांक 14, गोलंदाज गुरु जाधव ॲज अ कॅप्टन आपण पाहतोय मास्पन चॅम्पियन संघाला. पूर्णपणे लीड करताना चांगला फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, परंतु यावेळेस आपण पाहतोय चेंडू मात्र लपंडाव डाव खेळतोय, नागमोडी वळण धारण करतोय आणि यावेळेस येतोय कैलासच्या बॅट मधून SPL चौकार 4 रन. धावांची गती जाऊन पोहोचते 43 धावा स्कोर कार्ड आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच सज्ज राहायचं आहे. बिग बॅटल या ठिकाणी पाहायला मिळेल. किंग शिवाजी विरुद्ध KK स्टार. दोन्ही संघाचे 6 गुण आहेत. जो संघ जिंकेल तो संघ टॉप 4 मध्ये दाखल होईल. असा सामना रंगतदार नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. डू ओर डाय दोन्ही संघांसाठी आहे. परंतु यावेळेस आपण पाहतोय चामुंडा डुक्टन हा संघ जर जिंकेल तर थेट या ठिकाणी टेबल टॉपर सेकंड रँक वरती पाहायला मिळेल 9 गुणांसहित. गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतायत गुरु पुन्हा एकदा. यावेळेस हा चांगला चेंडू पाहायला मिळाला. गती होती चेंडूमध्ये. एकमेकांचे डावपेच माहिती आहेत आपण पाहतोय. एकाच गावातून बिलॉंग करताना डुक्टन, कैलास धडपे आणि तदनंतर आपण पाहतोय गोलंदाज गुरु जाधव यांना. तिसऱ्या साईडनं पण पाहतोय नॉन स्ट्रायकर एंडला महेश गोवारे देखील डुक्टन गावातून आपण पाहतायत. ट्रिकूट चांगला चेंडू या वेळेस आपण पाहतायत. चांगली गोलंदाजी होताना आपण पाहू शकाल. एक धाव जरूर मिळाले एका धावेसहित स्कोर कार्ड 4-4 44 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. या षटकातील पुढील चेंडू यावेळेस सुंदर रीतीने ऑन साइडला बिग 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 ब्लास्ट 6 धावा. यस डीजे धन्यवाद डीजे. यावेळेस आपण पाहतायत मंगेश जाधव हा गोलंदाज. आवश्यकता आहे येथे फक्त 3 धावेची चामुंडा डुक्टन संघाला. विजयाचा सुगंध दरवळलाय. निश्चितच या ठिकाणी संघ मला खुश असतील यात काही शंका नाहीये. आदरणीय ॲडव्होकेट शशिकांतजी गोवारी साहेब, दयानंद भोईर साहेब, योगीजी दडपी साहेब यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य. सामना जिंकताना आपण पाहतोय
चामुंडा डुकटन हा संघ टॉप 4 मध्ये दुसऱ्या क्रमांकावरती आणि पहिला क्वालिफायर 1 पाहायला मिळेल तो म्हणजेच गावदेवी पोचाडे विरुद्ध चामुंडा डुकटन. चला नेक्स्ट मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. हा देखील मोठा सामना पाहायला मिळतोय कारण की तर यावेळेस आपण पाहतोय चामुंडा डुकटन संघाचे संघमालक आदरणीय सन्माननीय ॲडव्होकेट शशिकांतजी गोवारी साहेब, आदरणीय दयानंदजी भोईर साहेब, आदरणीय योगेशजी धडबी साहेब यांच्या माध्यमातून संपूर्ण संघाला 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. प्लेअर ऑफ द मॅचचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे आणि या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅच कैलास धडपी 8 चेंडू 19 धावा आणि गोलंदाजीमध्ये 2